नमस्कार मित्रांनो. तर हा इथे वाळलेला टाणखळ गोलतूर यांचा ढीग आपण इथे पाहू शकता. तर हा ढीग आम्ही या बांधावरनं तोडलेला आहे. आपण पाहू शकता की हा जो बांध आहे तो आता एकदम क्लिअर झालेला आहे. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे लवकरच इथे जांभळाची बागेची लागवड ही होणार आहे. त्यासाठी खड्डे देखील तयार करून ठेवलेले आहेत. त्याचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. त्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. तर हा पूर्ण ढीग आम्ही इथे रचून ठेवलेला आहे आणि आता तो पेटवणार आहोत. तर अशा पद्धतीने पुढे देखील बरेचसे ढीग तयार होतील. साधारणतः 2 ते 3 ढिगामध्ये संपूर्ण बांधाची टाणखळ आणि गोलतूर ही पेटवली जाईल. त्यामुळे संपूर्ण बांधा इथे स्वच्छ दिसायला लागेल. तर या वाळलेल्या लाकडाच्या खाली आम्ही इथे प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि तो पेटवल्यानंतर संपूर्ण हा जो ढीग आहे तो कसा पेटतो ते आपण पहा. तर आपण पाहू शकता की हा तो प्लास्टिकचा कागद इथे पेटवला आहे. किती लवकर ती आग मोठी होईल ते आपण पहा. वाळलेलं लाकूड असल्यामुळे आणि वारा सुटलेला असल्यामुळे आग ही पटकन सगळीकडे पसरेल. तर आपण पाहू शकता की जो मोठा ढीग मी तुम्हाला दाखवला होता तो पूर्णपणे जळाल्यानंतर त्याचा इतका छोटासा ढीग आता इथे शिल्लक राहिलेला आहे. ही देखील लाकडं जळून जाऊन संपूर्णपणे थोड्या वेळात त्याची राख शिल्लक राहील.